शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी राजेंद्र हांडोरे. शेतकरी बंधूंनो, आपण नवनवीन प्रयोगांकडे किंवा नवीन गोष्टींकडे जेव्हा शेतीसाठी वळायला लागलोय, त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टींचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. आता एखाद्या याच्यामध्ये पारंपरिक पेक्षा वेगळं काहीतरी करताना आपल्याला उत्पादकतेवर नक्कीच लक्ष द्यायचं आहे. पण उत्पादन कसं वाढणार आहे आपलं, की नुसतं खत पाण्याचा ओव्हरडोस दिल्याने आपलं कोणत्याही प्रकारचं उत्पादन वाढणार नाही. त्यामुळे कांद्यासारख्या पिकांमध्ये आपल्याला एकरी रोपांची संख्या राखणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये आपण जर बघू शकता की मल्चिंगवर कांदा लागवड करताना आपण जे मल्चिंग पेपर वापरतो त्याच्यामध्ये प्रत्येक 4x4 इंचावर एक होल असतं आणि ह्या प्रत्येक होलमध्ये आपल्याला कांदा लावणं अपरिहार्य आहे. याच्यामुळे काय होतं की आपल्या रोपांची संख्या प्रति एकरी अत्यंत मेंटेन होते आणि 3 लाखाच्या आसपास ती राहते. त्यामुळे आपण पुढे साधारण 125 ग्रॅम ते 130-35 ग्रॅमचा जरी कांदा झाला तरी आपल्याला चांगलं 250 क्विंटल प्लस उत्पादन याच्यात मिळण्यास पूरक परिस्थिती तयार होते. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला आपल्या उत्पादकता आणि गुणवत्तेवर लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून आपण सरते शेवटी एक चांगलं उत्पादक म्हणून समोर येणार आहोत आणि इतरही लोकांना त्यातून प्रेरणा मिळेल की आपल्याला उत्पादकतेबरोबर गुणवत्ता सुद्धा आपल्या पिकाची राखली जाईल. तर शेतकरी बंधूंनो, अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा, आमच्या संपर्कात राहा. धन्यवाद.